नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील, श्रावणबाळ योजनेतील तसेच इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, 30 एप्रिलपर्यंत दिव्यांग बांधवांना शेवटची संधी आहे। नवीन परिपत्रक जाहीर झालेले आहे, मोठी अपडेट आलेली आहे। तर काय आहे परिपत्रकात माहिती, तर त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्यामार्फत 15 एप्रिल 2026 रोजी हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे। प्रति अध्यक्ष सचिव अनाथ मतिमंद बालगृहे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुनर्वसन गृहे, नमो दिव्यांग पुनर्वसन केंद्र या सर्व दिव्यांगांच्या ज्या काही संस्था आहे त्या सर्व संस्थांकरिता हे पत्र आहे। म्हणजे दिव्यांग बांधवांसाठीच हे पत्र आहे, कारण की सर्व दिव्यांग बांधव या संस्थांच्या माध्यमातून कुठल्या योजनेचा लाभ घेत असतात। तर विषय काय आहे बघा, दिव्यांग लाभार्थ्यांची दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करण्याबाबतचा ही माहिती आहे। राज्यात दिव्यांगांना विविध शासकीय योजनांचा लाभ देणे तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी उपरोक्त उपक्रम दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविण्यात येतात। सदर उपक्रमामध्ये लाभ घेण्याच्या दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती एकत्रित करणे आवश्यक आहे। विभागाकडून दिव्यांगांच्या माहितीचे एकत्रीकरण करण्याकरिता तसेच दिव्यांगांना सुलभतेने लाभ उपलब्ध करून देण्यासाठी दिव्यांग सहाय्यक हे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे। सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती एकत्रित स्वरूपात उपलब्ध व्हावी यासाठी आपल्या केंद्रामध्ये लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची नोंदणी दिनांक 30 एप्रिल 2026 पर्यंत सदर पोर्टलवर करण्यात यावी। तसेच आपल्या केंद्रामध्ये लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती शासनास उपलब्ध करून देण्यात यावी ही विनंती। मग मित्रांनो, आता दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर सर्व दिव्यांग बांधवांची नोंदणी करण्यात येणार आहे। या संस्थांमार्फत अनेक दिव्यांगांना लाभ दिला जात असल्याची माहिती देतात, परंतु काही बोगस दिव्यांगसुद्धा या ठिकाणी ते दाखवत असतात। तर आता या ठिकाणी त्यांना चाप बसणार आहे, कारण की आपल्याला माहिती आहे की दिव्यांग पोर्टलवर जर नोंदणी करायची असेल तर त्या ठिकाणी UDID कार्ड हे आवश्यक आहे आणि UDID कार्ड हे जर डुप्लिकेट असेल तर त्या ठिकाणी नोंदणी होऊ शकणार नाही। त्यामुळे मित्रांनो, आता हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे। तसेच इतर सर्व दिव्यांग बांधवांनी सुद्धा आपल्याला विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर 30 एप्रिल 2026 पर्यंत या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे। 30 एप्रिल 2026 पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे। जर नोंदणी केली नाही तर आपल्याला लाभ मिळणार नाही। कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे। तरी सर्व दिव्यांग बांधवांना विनंती आहे की आपण जर या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी केली नसेल तर नोंदणी करून घ्या। UDIDमध्ये जर काही अडचण येत असेल तर त्यामध्ये ती अडचण दूर करून घ्या। UDID KYC करून घ्या। त्याबाबत आपल्या चॅनलवरती व्हिडिओ देण्यात आलेले आहेत, ते आपण बघून UDID KYC कशी करायची, UDIDला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा, आधार कार्ड कसे लिंक करायचे, सर्व माहिती आपण देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आता दिव्यांग बांधवांना पेन्शन कधी मिळणार, तर आपण स्टेटस चेक केल्यानंतर जर पेंडिंग ॲट ऑफिशियल अशी माहिती येत असेल, आपल्या स्टेटसवर स्थिती पहा, नवीन ऑप्शन आलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता पेंडिंग ॲट ऑफिशियल असं जर आपल्याला माहिती येत असेल आपल्या स्टेटसवर, तर त्या ठिकाणी तुम्हाला 100% पेन्शन मिळणार आहे। मित्रांनो, 20 तारखेच्या नंतरच हे पेन्शन दिल्या जाणार आहे अशी माहिती आपल्याला वरिष्ठ स्तरावरून कळालेली आहे। तर दिव्यांग बांधवांसाठी आपण नवीन व्हिडिओ, नवीन परिपत्रकाची माहिती सत्य आणि पुराव्यासहित घेऊन येत असतो। तरी मित्रांनो, अशीच सर्व माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।